स्टँडिंग झालेलं आहे या ठिकाणी आणि जीवदान मिळते बर्गेला आणि एका धावेनं खातं खोललेलं आहे ते संघाचं धाव होते ती बिनबाद 1. बर्गे यांना तो चेंडू लेगच्या दिशेने फटकावायचा होता स्क्वेअर लेगवर सरळ हातामध्ये गेला होता दरम्यान फड तयार माने निलेश माने आणि स्लोअर वनचा जोरदार फटकावायचा होता पण चेंडू डी मध्येच आहे कोणत्या प्रकारचा धोका नाही एका धावेनं खातं आपलं खोललं संघाची धावसंख्या पोहोचते ती बिनबाद 2. ओके तिसरा चेंडू गलीमधून सुंदर असा फटकावलेला पाहूया 2 धावा पूर्ण होत आहेत फलंदाज क्षेत्ररक्षण सुंदर असं फिल्डिंग तिसऱ्या धावेसाठी रोखू शकत नाहीत आणि 3 धावा बर्गे यांनी पूर्ण केलेल्या आहेत धावसंख्या पोहोचते ती 5 बिनबाद 5. ऑफसाईडच्या दिशेनं फटकावलेला चेंडू 3 धावा मिळत आहेत बर्गे यांना दरम्यान माने आपला चौथा चेंडू फेकण्यासाठी तयार सुंदर असा गलीमधून फटकावलेला चेंडू दरम्यान सामना करतोय तो अशोक फड फिल्डिंग मध्ये परिवर्तन थोडंसं सुंदर लेगच्या दिशेनं फटकावायचा होता चेंडू या निश्चित 4 धावा होत्या आपण एका धावावरती समाधान मला पाहूया कॉल येतोय पण तितकंच सुंदर असं क्षेत्ररक्षण धावसंख्येत 1 ने भर धावसंख्या पोचते बिनबाद 6 चेंडू या निश्चितच 6 धावेसाठी होत्या आपण 1 धाव मिळते सुंदर असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी सोय संघाकडून 5वा चेंडू सुंदर फटका पाहायचा आहे लॉंग ऑफच्या दिशेने वळलेला निश्चितच या 1 बाउन्स पाहूया आता सुंदर असं क्षेत्ररक्षण चेंडू थांबलेला या ठिकाणी तिसऱ्या धावेसाठी जात आहेत पाहूया बर्गे यांनी सुंदर असा थ्रो पाहूया मिस या ठिकाणी 4 धावा पूर्ण झालेल्या आहेत आणि 4 धावा या ठिकाणी पळून काढलेल्या आहेत सुंदर थ्रो होता पण माने यांना त्यांना रनआउट करायचं होतं पण धावचीच ते काही होऊ शकलेलं नाहीत आणि बर्गे यांनी आपल्या 4 धावा पूर्ण केलेल्या आहेत धावसंख्या पोहोचते ती 10 बिनबाद 10 षटकातील शेवटचा चेंडू स्लोवर 1 सुंदर चेंडू बाहेर जाणारा चेंडू आणि हा निर्धाव चेंडू एका षटकाच्या समाप्तीनंतर तारे स्पोर्ट्सचा बिनबाद 10 2 ओव्हरसाठी असेल शेवटची ओव्हर या ठिकाणी राहील पाहूया आता कोण मारा करतोय सुंदर असे या ठिकाणी बॅटिंग करतायत ते बर्गे आणि फड त्याच पद्धतीनं चोएस स्पोर्ट्सनं चांगलं या ठिकाणी क्षेत्ररक्षण केलं पण त्या धावा काही रोखू शकलेल्या नाहीत धावसंख्या होते बिनबाद 10 टॉस घेतला होता तो चोएस स्पोर्ट्स संघानं आणि फलंदाजीसाठी धाडलं होतं तारे स्पोर्ट्स संघाला चला पटकन या ठिकाणी आता एंड बदलतोय पॅव्हलियन एंड करून आता मारा करतोय तो संजय मगदूम बरोबर ना बरोबर आहे संजय मगदूम जाने माने गोलंदाज आहेत ते उंच फरे उजव्या हाताने उजव्या बाजूने मारा करतोय तो फड याला पाहूया फड आता काय करतोय तो मगदूम यांच्या गोलंदाजीवरती कसा तोंड देतोय या ठिकाणी पंच म्हणून काम पाहत आहेत ते सागर मेजर आणि एके सर दोनच या ठिकाणी तुम्हाला एक लेग ऑनच्या दिशेने एक स्क्वेअर लेगच्या दिशेने एक काढलेला प्लेयर आत घेतलेला आहे आणि लॉंग ऑफ कव्हर मधील देखील आत घेतला वाऱ्याची दिशा चला क्षेत्ररक्षण लावून घ्या वेळ होतोय आपल्याला दोनच बाहेर काढायचेत लॉंग ऑन
आणि एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं हा क्षेत्ररक्षक बाहेर काढलेला. दरम्यान संजय मगदू मारा करतोय तो फड याला पॅरणीच्या दिशेनं. वैयक्तिक पहिलं, संघाकडून दुसरं. सुंदर चेंडू पंचांच्याकडे वाईटचा चेंडू फटकावायचा होता लॉंग ऑफच्या दिशेनं. चेंडू काही बॅटमध्ये आला. निर्धाव चेंडू बिनबाद 10. दुसरं षटक सुरू होतंय. सुंदर फटका पाहायचा आहे. क्षेत्ररक्षक आहे आणि हा काही 4 धावा. 1 बाउन्स 4. सुंदर फटका फड यांच्या बॅट मधून. सुंदर फटका होता. क्षेत्ररक्षकाला काही तो रोखता आला नाही. 1 बाउन्स 4. धाव संख्या पोहोचते बिनबाद 14. या षटकातील तिसरा चेंडू घेऊन येते संजय. त्याला तोंड देतोय फड. तारे स्पोर्ट्स बिनबाद 14. सुंदर चेंडू स्लोवर 1. फड यांना तसा चेंडू फटकायचा होता पण तो पाहिला आपण चेंडू काही बॅट मध्ये आला नाही. या चेंडू निर्धाव. सुंदर कमबॅक संजय मगदुम यांच्याकडून. पाहूया आता फड काय करतोय. सुंदर फटका पाहायचा आहे. निश्चितच या 6 धावा. सुंदर फटका वाऱ्याचा त्यांनी लाभ घेतलेला आहे. चेंडू गुड लेंथ या ठिकाणी होता. चेंडू त्यांनी सीमापार धाडलेला आहे. 6 धावा वसूल होत आहेत. हा सामन्यातील पहिला षटकार आणि धाव संख्या पोहोचते ती बिनबाद 20. सुंदर फटकार फड यांच्या बॅटमधून. थोडंसं वेट केलेलं आहे आणि वेट केल्यानंतर त्याने अंदाज घेऊन हा चेंडू सीमापार धाडलेला आहे. चेंडू आलेला आहे. दरम्यान चौथा चेंडू सॉरी हा 5वा चेंडू या ठिकाणी संजय यांचा. सुंदर फटका पाहायचा आहे. थोडेसे सुंदर क्षेत्ररक्षण. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. बॅट चेंज होते. धाव संख्या पोचते बिनबाद 21. या षटकातील शेवटचा चेंडू खेळतोय तो बर्गे. पाहूया एका चेंडूचा हा लाभ काय घेतायत अमर बर्गे. सुंदर फलंदाजी करतायत. षटकातील शेवटचा चेंडू. सुंदर फटका पाहायचा आहे. मिसफिल्ड होते. 2 धावा ते रोखू शकत नाही आहेत आणि 2 धावा पूर्ण केल्या आहेत त्या बर्गे यांनी. धाव संख्या पोचलेली आहे ती बिनबाद 23 आणि दुसरं षटक संपलंय. तारे स्पोर्ट्सची धाव संख्या झालेली आहे 2 षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 23 आणि या ठिकाणी मगदुमी यांनी जवळजवळ 13 धावा दिलेल्या आहेत. सुंदर त्यांनी गोलंदाजी केली होती पण 2 चेंडूवरती या धावा फलंदाजांनी वसूल केल्या. गोलंदाजासाठी हा देखील धडाच म्हणावा लागेल कारण तुम्ही जितकं फलंदाजांना चकवण्याचा प्रयत्न करतायत तितकंच फलंदाज एका दुसरा चेंडूचे वेट करत असतात. त्याचा आपल्याला या ठिकाणी नमुदा या ठिकाणी पाहायला मिळालाय. दरम्यान या ठिकाणी एंड बदलतंय. नवीन गोलंदाज आलेले आहेत ते सर नाव सांगा त्यांचं. काय मानेच आहे का तो बैरीनाथ. उजव्या बाजूने मारा करतोय तो फोड्याला. फोड्याने सुंदर असा या आधीच्या षटकामध्ये षटकार लगावला होता. वाऱ्याचा त्यांनी लाभ घेतला होता. दरम्यान डीचा या ठिकाणी मर्यादा संपलेला आहे. 5 क्षेत्ररक्षक बाहेर 6 आत. हा सामना 6 षटकांचा राहील. 4 षटकं उरलेले आहेत. या मैदानावरती 60-70 धावा ह्या बऱ्याच अपुऱ्या असतात. आजपर्यंत हा इथला निकाल आहे. पाहूया 2 फलंदाज काय करतायत. तारे स्पोर्टला कुटूवर नेत आहेत ते. दरम्यान लॉंग ऑन लॉंग ऑफ लेग हा निगवे स्पोर्ट्सनं या ठिकाणी 86 धावा मारलेल्या आहेत. म्हणजे या ठिकाणी आपण कितपत त्या 86च्या दरम्यान पुढे मागे जाऊ शकतो हा आत्मविश्वास त्यांनी दिलेला आहे. पाहूया
फड आणि बर्गे काय करतायत, त्यांना मारा करता येतो. भरीनाथ उजव्या हाताने उजव्या बाजूने मारा करता येतो. फड याला सुंदर फटका पाहायचा आणि क्षेत्ररक्षक खाली आहे. उंच गेलेला चेंडू आणि हा झेल सुटलेला आहे क्षेत्ररक्षकाच्या हातातून. परत एकदा जीवदान मिळते. फड याला दिंडे डीजे नामवंत खेळाडू आहे आमचा तो. 2 धावा मिळत आहेत त्या फड याला. धावसंख्या पोहोचते ती 25. बिनबाद 25. या ठिकाणी अशोक फड सामना करतोय भैरीनाथचा. डीजे यांची जागा बदलण्यात आलेला आहे. कव्हर मध्ये त्यांना उभा केलेला आहे. सुंदर फटका स्ट्रेट ड्राइव्ह मारलेला आहे लॉंग ऑनच्या दिशेनं. 1 धावत आहे. दुसऱ्या धावेसाठी जात आहेत. सुंदर थ्रो पण बाल बसायला या ठिकाणी ते फड. चांगला निर्णय म्हणावा लागेल बर्गे यांचा. धावसंख्या 26. या षटकातील तिसरा चेंडू अमर बर्गे. 2 चेंडूवरती 3 धावा वसूल केले आहेत. पाहूया आता अमर बर्गे काय करतायत. सुंदर फटका रिव्हर्सचा फटका मारायचा होता पण 1 धाव काय रोखू शकलेला नाहीत. धावसंख्या पोचते ती 27. बिनबाद 27. तिसऱ्या षटकाची मध्यंतर झालेला आहे. हाफ टू गो आणि आता उजव्या हातानं परत एकदा मारा करतो येतो फोड्याला. सुंदर चेंडू आणि हा बाद. त्रिफळाचीत झालेले आहेत. फड सुंदर चेंडू भैरीनाथ याचा आणि ऑफ स्टंप उखडली गेली. पहिलं यश मिळते ते सुये संघाला. पहिला धक्का बसतोय तो तारे स्पोर्ट संघाला. धावसंख्या 1 बाद 27. तिसऱ्या षटकातील 4 चेंडू झालेले आहेत. आता पाहूयात 1 डाऊन लॉग या ठिकाणी येत आहेत ते तारे स्पोर्ट्सचे. चांगलं कमबॅक केलेलं आहे एसएन स्पोर्ट्स सुये संघानं. भैरीनाथचा सुंदर चेंडू लगभग यॉर्कर पद्धतीचा चेंडू. फड यांना फडकावायचा होता लॉंग ऑफच्या दिशेनं. चेंडू काही बॅट मध्ये आला नाही. सरळ त्रिफळाचीत झालेत. वैयक्तिक 16 धावेवरती सुंदर फलंदाजीचं या ठिकाणी प्रदर्शन केलंय फड यांनी. 16 धावेवरती ते परतायत. आता त्यांना बर्गे यांना साथ देण्यासाठी येत आहेत ते युवराज गुरव. भैरीनाथचा या ठिकाणी सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन. युवराज गुरव पंचमन या ठिकाणी काम पाहताय सागर मेजर आणि एके सर. युट्यूबवर या ठिकाणी लाईव्ह सुरू आहे. हा टी शर्ट द्या 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 द्या. थोडस या ठिकाणी व्यत्यय येतोय. या ठिकाणी डी संपल्यानंतर लगभग 5 प्लेयर या ठिकाणी बाहेर काढलेले आहेत ते कव्हरच्या दिशेनं. लॉंग ऑन लॉंग ऑफ या ठिकाणी मिड ऑन स्क्वेअर लेग असे 5 प्लेयर त्यांनी बाहेर काढलेले आहेत आणि डी मध्ये ठेवलेले आहेत ते कव्हरमध्ये डीजे. त्याचबरोबर शॉर्ट मिड ऑन नंतर गलीमध्ये दरम्यान भैरी आपला चौथा चेंडू. हा 5वा चेंडू फेकतोय भैरीनाथ. धावसंख्या झालेले 1 बाद 27. आता नवीन आलेले फलंदाज युवराज बर्गे गुरव सॉरी. सुंदर फटका पाहायचा आणि क्षेत्ररक्षकांनी क्षेत्ररक्षक सरळ हातामध्ये होता. या ठिकाणी बाल बचावलेले आहेत ते गुरव. या ठिकाणी एसएन स्पोर्ट्स न जवळजवळ झडी लावलेली आहे दिसते. कॅच सोडण्याची 3रं जीवदान या ठिकाणी मिळते. 4थं जीवदान आणि वैयक्तिक 2 धावेवरती आता खेळता येतो खातं खोललेला गुरव. धावसंख्या पोचते 1 बाद 29. लास्ट चेंडू. सुंदर फटका पाहायचा नाही. क्षेत्ररक्षक खाली आहे आणि निश्चितच बाद.
आता मात्र या ठिकाणी चुकीला माफी नाहीये. सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू. 6 धावा दिल्यानंतर भैरी आणि सुंदर असं गोलंदाजी प्रदर्शन केलंय. 2 विकेट त्यांनी घेतलेले आणि धाव्यावरती अंकुश लावलेला आहे. धाव संख्या झालेली आहे ती 2-29. सुंदर गोलंदाजी प्रदर्शन भैरीनाथ याच्याकडून, पण क्षेत्ररक्षकांचं काही त्यांना साथ मिळत नाही आहे. दरम्यान गुरव यांनी लाभ घेण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यांना काही जीवदानाचा लाभ घेता आला नाहीये. ते वैयक्तिक 2 धावेवरती परतायत. त्यांची जागा घेण्यासाठी येत आहेत ते. अबोव 40+ कोल्हापूर जिल्हा नामवंत खेळाडूंचा हा सामना या ठिकाणी होतोय. स्पर्धा या ठिकाणी सुरू झालेला हा आजच्या दिवसातील पहिला सामना SN स्पोर्ट्स सुये वर्सेस तारे स्पोर्ट्स तारे. क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे ते सुये स्पोर्ट्स संघानं आणि फलंदाजी धाडलं ते सुये तारे संघाला. दरम्यान या ठिकाणी एन बदलतोय. पहिल्याने एन करून मारा करतोय तो. सुंदर असं झेल घेतलेला होता तो. आज की विनोद माने सुंदर त्यांनी क्षेत्र. आता पाहूया आता गोलंदाजी काय बंटी विनोद माने. दरम्यान आता तोंड देते तो बर्गे. एका बाजूने लावून आहेत. 4थं षटक सुरू होत आहे. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. माने मारा करतोय तो बर्गे याला. सुंदर चेंडू फसलेला आहे, पण जीवदान मिळत आहे. कुठल्याही प्रकारचा त्यांनी धोका पत्करला नाही आहे, पण 1 धाव रोखू शकत नाहीत. धाव संख्या पोहोचते ती 30 वरती. 2-30. आता येतोय तो नवीन फलंदाज संदीप जाधव. चांगला उंच पुरा खेळाडू. पाहूया त्याला मारा करतोय तो विनोद. सुंदर फटका लॉंगांच्या दिशेने मारलेला आहे. 1 धाव रोखू शकत नाहीत, पण एका धाव्यावरती समाधान मानावं लागतंय. धाव संख्या 31. 2 चेंडूवरती 2 धावा. पाहूया आता बर्गे काय करतायत. वाऱ्याचा कितपत लाभ घेत आहेत. सुंदर फटका लॉंगॉनच्या दिशेने मारलेला. 2 धावा रोखू शकत नाहीत. धाव संख्या पोहोचते ती 2-33. सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल आणि त्याचबरोबर सुंदर रनिंग बॅटिंग विकेटचा नमुना अमर आणि संदीप याच्याकडून. पाहूया. निश्चितच वाईटचा इशारा अंपायर यांचा सागर मेजर यांच्याकडून. धाव संख्येत 1 नंबर. धाव संख्या पोहोचते ती 34. 2-34. 4थं षटक सुरू आहे. सुंदर फटका पाहायचा आहे. क्षेत्ररक्षक येतोय, पण तो चेंडू अडवण्यासाठी येतोय, पण 2 धावा रोखू शकत नाहीये. सुंदर थ्रो म्हणावं लागेल, पण 2 धावा मिळतात ते बर्गे याला. धाव संख्या 36. 2-36. सुंदर फटका होता, पण तसंच क्षेत्ररक्षण. या षटकातील 5वा चेंडू. मारा करतोय विनोद. तोंड देतोय तो बर्गे. 4थं षटक सुरू आहे. 2 चेंडूत पाहूया आता किती धावा वसूल होत आहेत. जरा गणेशला फोन कर की कुठल्या गणेशला ईश्वरचे गणेश त्याला छत्री पुढे कुठं आहे ती आणली की म्हणा थोडी कुठं आहे जरा तेच म्हणलं गणेशला फोन. सुंदर फटका पाहायचा आहे आणि हा क्षेत्ररक्षक खाली आलेला आहे. पाहूया काय होत आहे. आणि सुंदर झेल. बर्गे यांनी चेंडू लॉंगॉनच्या दिशेनं फटकावलेला होता, पण चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि झेलबाद झालेला आहेत. आणि तारे स्पोर्ट्सला हा 3रा धक्का. 3-36. सुंदर झेल पकडलेला आहे तो माने यांनी. आणि पहिलं यश मिळते ते विनोद याला. आणि वैयक्तिक 16 धावेवरती बर्गे हे झेलबाद होऊन पॅडनकडे जात आहेत. त्यांची जागा घेण्यासाठी आलेला आहे तो
कुंभार. पाहूया आता तो शेवटचा चेंडू या षटकातील, चौथं षटक. तानाजी कुंभार, त्याला मारा करतोय तो विनोद. सुंदर चेंडू होता, पण चेंडू फटका जवळ होता, किपरला देखील समजलं नाही आणि मिस या ठिकाणी झालेला आहे. पण अवांतर 2 धावेंची भर. सुंदर क्षेत्र पाहायचं आणि परत एकदा मिस अंडरस्टँडिंग होतंय. कुंभार यांनी पाठीमान धाडलं, पण 2 धावा ते रोखू शकलेले नाहीत. 2 धावेंची भर, हे षटक संपलेलं आहे. सुंदर गोलंदाजी म्हणावं लागेल विनोद यांची. 22 धावा आणि धावसंख्या पोहोचते ती 3 बाद 38. फेकतोय त्याला क्षेत्ररक्षक कसे दाद देत आहेत पाहायचंय. या पूर्ण मैदानामध्ये खरोखर क्षेत्ररक्षकांचीच या ठिकाणी कसोटी लागते. 40 नंतर आपलं जे वॉर्मअप असेल, जो दम असेल हा दाखवावा लागतो. तसाच चेंडू थ्रो करावा लागतो. दरम्यान वैयक्तिक दुसरं संघाकडून 5वं षटक घेऊन होते माने. एक नंबर रंगराम माने तोच आहे ना? काय कोण आहे बहिरीनाथ आणि कोण गोलंदाज कोण? बहिरीनाथ काय? हा बहिरीनाथ, सॉरी. सुंदर फटका लॉंग ऑनच्या दिशेला, 1 धाव रोखू शकत नाहीत. आणि या ठिकाणी सुंदर असं क्षेत्ररक्षण विनोद याचं, पण 2 धावा ते रोखू शकलेले नाहीत. 2 धावावरती समाधान मानावं लागते. जाधव याला धावसंख्या पोहोचते ती 40. 3 बाद 40. सुंदर फटका, पण तसंच असं क्षेत्ररक्षण स्वतः विनोद यानं केलेलं आहे. दरम्यान दुसरा चेंडू टाकतोय तो भैरीनाथ. 5वं षटक. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल. सुंदर चेंडू फटकावाचा होता. जाधव याला भैरीनाथ यानं ओळखला. 4-1 अंगावरती ऑफ साईडच्या दिशेने फेकलेला चेंडू. जाधव यांना काय चेंडू फटकवता आला आणि अंगावरती चेंडू निर्धाव. सुंदर चेंडू म्हणावा लागेल भैरीनाथचा. 3रा चेंडू बिनबाद 40. सुंदर फटका या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे पण तो चेंडू अडवण्याचा 1 बाउन्स त्यांनी कलेक्ट केलेला आहे, पण 2 धावा काही रोखू शकत नाहीत. सुंदर थ्रो, सुंदर फटका माने जाधव यांच्या बॅटमधून. धावसंख्या पोहोचते ती 3 बाद 42. तारे स्पोर्ट्सची या ठिकाणी धावसंख्या पोहोचते 3 बाद 42. सुंदर क्षेत्ररक्षण SM स्पोर्ट्स संघाकडून. सुंदर फटका, हाफ केलेला चेंडू होता, पण जाधव यांनी ओळखला चेंडू. क्षेत्ररक्षक आहे, पाहूया. 2 धावा रोखू शकत नाहीत. थोडेस या ठिकाणी कुंभार यांनी त्यांना कॉल केला होता, पण जाधव यांनी माघारी धाडलं. 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या पोहोचते ती 3 बाद 44. 3 for 44. या षटकातील 5वा चेंडू. आतापर्यंत 6 धावा झालेल्या आहेत. ओ आउट, झेलबाद झालेल्या आहेत. 3रा बळी या ठिकाणी मिळाला. भैरीनाथ सुंदर गोलंदाजी प्रदर्शन भैरीनाथ याच्याकडून. जाधव वैयक्तिक 7 धाब्यावरती पॅव्हलियनमध्ये परतायत. सुंदर चेंडू या ठिकाणी भैरीनाथ याच्याकडून. चांगलं कमबॅक करून दिलेलं आपल्या संघाला. 5वं षटक सुरू आहे. धावसंख्या झालेली आहे 4 बाद 44. 4 to 44. नवीन बॅट्समन फलंदाज झालेले आहेत ते काय नाव? जयवंत. ओके, जयवंत आलेलं पाहूया. या षटकातील शेवटचा चेंडू. सुंदर चेंडू
लॉंग ऑनच्या दिशेनं फटकावलेला, पण 2 धावा काही रोखू शकत नाहीत ते. आणि या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या पोचलेली आहे 46. 4 बाद 46 शेवटचं षटक. 5 षटकाच्या समाप्तीनंतर तारे स्पोर्ट्स संघाची धाव संख्या 4 बाद 46. 5 षटक झालेले आहे. शेवटचं षटक पाहूया आता कोण टाकतंय तो. सुंदर या ठिकाणी बैरीनाथनं आपल्या संघाला कमबॅक मिळवून दिलं. एक विकेट घेऊन त्यांनी या षटकामध्ये साधारण 8 धावा दिलेल्या आहेत. हळूहळू इतर पण संघातील खेळाडू मैदानावरती हजर होत आहेत. इस्पोलीच्या या भव्य मैदानावरती. बॉलर माने काय का नाही, हा बॉलरचं नाव काय सर? विनोद सुरेश. उजव्या बाजूने मारा करतो पॅव्हिलियन यांच्या दिशेनं मारा करतो इथं सुरेश. तोंड देतो तो कुंभार. बघूया कुंभार हे बऱ्याच वेळ झालेले आहेत आपल्या फलंदाजी काय आहे पाणी दाखवतायत. शेवटचं षटक. सुंदर फटका पाहायचा आहे. त्याच्या खाली येतो तो विनोद. पाहूया विनोद काय करतोय. सुंदर क्षेत्ररक्षण विनोदचं पाहूया. ओ सुंदर थ्रो होता पण मिसफिल्ड झालेला या ठिकाणी. पण 2 धावा ते रोखू शकत नाही. 2 धावेची धाव संख्या 48. 48. षटकातील दुसरा चेंडू. सुंदर फटका. सुंदर चेंडू. सॉरी फटकावाचा चेंडू होता. स्लोवर वन गेला चेंडू. दरम्यान तिसरा चेंडू टाकण्यासाठी आलेला आहे तो सुरेश. सुंदर फटका पाहायचा आहे. 1 धाव वसूल होते. सुंदर असं या ठिकाणी क्षेत्ररक्षक आलेला आहे. पाहूया. सुंदर थ्रू म्हणावे लागेल पण 2 धाव ते काय रोखू शकत नाही. धाव संख्या पोचलेली आहे ती 50 आणि संघाचं अर्धशतक फलकावरती झालेलं आहे. 4 बाद 50 या षटकातील चौथा चेंडू. शेवटचं षटक सुरू आहे. सुंदर फटका कुंभार यांचा. मिसफिल्ड झालेला विनोद याच्याकडून पाहायचा आणि आज 4 धावा. विनोद चांगले क्षेत्ररक्षक आहेत पण दबाव थोडासा येऊ शकतोय. चेंडू त्यांना फटकत जात आपण मिसफिल्ड झाली. 4 धावा मिळत आहेत. ते तारे स्पोर्ट्स संघाला धावसंख्या पोहोचते 54. दबाव होऊ शकतो. हातातून मिसफिल्ड झाली आणि चेंडू सरळ सीमे पार. सुरेश याचा 5वा चेंडू. धावसंख्या पोहोचते ती 4 बाद 54. जागेवरच पाहूया आणि हा झेल सुटलेला आहे. एक या ठिकाणी सुंदर गोलंदाजी होते मात्र क्षेत्ररक्षकाचं का असं म्हणावं तितकं त्यांना साथ मिळत नाही आहे. 1 धाव मिळते. ताळे स्पोर्ट्स संघाला धावसंख्या पोहोचते 55. 4 बाद 55. शेवटचं षटक. शेवटचा चेंडू जयवंत. सुंदर फटका पाहायचा. क्षेत्ररक्षक आहे आणि 1 बाउन्स 4. सुंदर फटका जयवंत याच्या बॅट मधून. 4 धाव मिळते संघासाठी. धावसंख्या पोहोचते ते 59. जिंकण्यासाठी 60 धाव्यांची गरज आहे एसएन स्पोर्ट्स या संघाला. 6 षटकांच्या मध्ये 36 चेंडू 60 धावा. पुढील सामना होतो येतो आता अजून घ्या. हा या ठिकाणी आजच्या दिवसाचा हा पहिला सामना सुरू झालेला आहे. तो पहिला हाफ झालेला या ठिकाणी एसएन स्पोर्ट्स वर्सेस तारे स्पोर्ट्स. तारे एसएन स्पोर्ट्स न टॉस जिंकून नाणेफेक जिंकल्यानंतर त्यांनी क्षेत्ररक्षणाचा या ठिकाणी स्वीकारलेला आहे आणि त्यांनी 6 षटकामध्ये तारे स्पोर्ट्सला 59 धावेवरती रोखलेला आहे आणि जिंकण्यासाठी त्यांना आता 60 धाव्यांची गरज आहे. अबव 40+ कोल्हापूर जिल्हा ह्या स्पर्धा होत आहेत. नामवंत या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यातील नामवंत खेळाडूंचा या ठिकाणी सहभाग आहे.
ओपनर जोडीनं सलामीच्या जोडीनं या ठिकाणी सुंदर आपल्या बॅटिंगचं प्रदर्शन करत वैयक्तिक 16 या धावेवरती ते बाद झालेले आहेत. त्याचबरोबर त्यांना 7 चांगली लावलेली आहेत ती संदीप जाधव, युवराज गुरव, त्याचबरोबर तानाजी कुंभार आणि शेवटचा आला होता जयवंत. प्रत्येकानं या ठिकाणी आपल्या संघासाठी या ठिकाणी पालकरवाडी संघाचे कॅप्टन्स आलेले आहेत. तरी कनेरी स्पोर्ट्सचे महादेव वारके कनेरीवाडी यांचे कॅप्टन्स पॅव्हलियन मध्ये यायचं आहे. या ठिकाणी विके स्पोर्ट्स पालकरवाडी या ठिकाणी कॅप्टन्स आलेले आहेत. वैयक्तिक क्षेत्ररक्षक असं या ठिकाणी स्पर्धेसाठी वैयक्तिक असे बक्षीस या ठिकाणी आहेत. चषक वगैरे या ठिकाणी पॅव्हलियन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आजच्या दिवसातील हा पहिला सामना, स्पर्धेचा हा दुसरा दिवस, अतिशय रंगतदार सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. कनेरीवाडी महादेव वारके स्पोर्ट्स कनेरीवाडी कॅप्टन्स पॅव्हलियन मध्ये यायचं आहे. 6 ओव्हरचा हा सामना राहील. वेळेअभावी यात देखील कमी होऊ शकते. तारे स्पोर्ट्सनं आपले क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. या ठिकाणी दरम्यान SM स्पोर्ट्स सुये संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये. चला पटकन. पाटील मेजर यांच्या हस्ते या ठिकाणी टॉस होत आहे. कनेरी स्पोर्ट्स कनेरी वर्सेस पालकरवाडी स्पोर्ट्स पालकरवाडी टॉस होते. या ठिकाणी कनेरी स्पोर्ट्सनं या ठिकाणी टॉस जिंकलेला आहे आणि त्यांनी आपला निर्णय कळवायचा आहे. त्यांनी या ठिकाणी क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि फलंदाजीसाठी धाडलेलं आहे ते पालकरवाडी स्पोर्ट्स पालकरवाडी. सुये सुद्धा आलेला आहे आणि त्याला साथ देण्यासाठी आलेला आहे तो भैरीनाथ नवनाथ पाहूया आता काय करतायत. जगन्नाथ नाथांचे नाथ. दरम्यान तारे स्पोर्ट्सनं आपली या ठिकाणी फिल्डिंग लावलेलं आहे. या ठिकाणी 2 ओव्हरचा डी राहील. दोन्ही फलंदाजांनी याचा लाभ घ्यायचा आहे, त्याची माहिती घ्यायची आहे आणि 2 षटकामध्ये किती धावा वसूल करतायत पाहायचं आहे. 2 ओव्हरचा डी राहील. आजच्या दिवसाचा हा पहिला सामना. टॉस झालेला आहे. दुसऱ्या सामन्याचा टॉस झालेला आहे. या ठिकाणी कनेरीवाडी महादेव वारके स्पोर्ट्सनं हा टॉस जिंकलेला आहे, क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे आणि फलंदाजीसाठी धाडलेला आहे ते पालकरवाडी.
वन वन ऑफ बॉलरचं नाव काय? हा युवराज. पहिला हाफ झाल्या जो बॉल आहे तो आहे का सरांच्या? त्याला मारा करतोय तो युवराज. उजव्या बाजूने पॅव्हिलियन यांच्या दिशेने मारा करतोय तो भैरीनाथला. आणि भैरीनाथसाठी 2 प्लेयर बाहेर केलेले आहेत, मिड ऑन आणि लॉंग ऑन. गली स्क्वेअर लेग आहेत, पंचांच्याकडे आहे बॉल. चला तयार. पहिलं षटक. सुंदर चेंडू. लगभग चेंडू ऑफ स्टंपच्या 5व्या स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू फटकायचा होता. भैरीनाथला चेंडू काही बॅटच्या हातामध्ये आलेला नाही आहे आणि चेंडू निर्धाव. सुंदर चेंडू म्हणावं लागले युवराजाचा. उजव्या बाजूनं पॅव्हिलियन एंडच्या दिशेने मारा करते तो भैरीनाथला. सुंदर फटका आणि कव्हरच्या दिशेने फटकावलेला पाहूया. या 2 धावा उचलवत आहेत. वाऱ्याच्या दिशेमुळे काही होत नाही. भैरीनाथ तिसऱ्या धावेसाठी जात आहे. सुंदर थ्रो म्हणावं लागेल, पण 3 धावा का रोखू शकत नाही क्षेत्ररक्षक. 3 धावेनं खातं खोललंय भैरीनाथनं. संघाचं 3 धावेनं खातं खोललेलं आहे आणि एसएन स्पोर्ट्स संघाची धावसंख्या बिनबाद 3. युवराज यानं लगभग ऑफ साईडच्या दिशेनं चेंडू टाकलेला होता. तसाच चेंडू सीमापार धावाजवळ होता भैरीनाथला, पण सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं या ठिकाणी ताडे स्पोर्ट्स संघाकडून. पण ते 3 धावा काही रोखू शकत नाहीत आणि धावसंख्या झालेल्या बिनबाद 3. एसएन स्पोर्टला या ठिकाणी 6 षटकामध्ये 60 धावा पूर्ण करायच्या आहेत. तारे संघाने या ठिकाणी 59 धावा पूर्ण केलेल्या आहेत. दरम्यान येथे तो सुंदर चेंडू यॉर्कर पद्धतीचा. नवनाथला चेंडू फटकावायचा होता, पण चेंडू काही बाजूला गेला नाही, खेळपट्टीवर राहिला. युवराजनं तो सरळ सहज पकडला आणि परत आपल्या बॉलिंग मार्चवरती आरामात. या षटकातील तिसरा चेंडू. चौथा चेंडू या ठिकाणी थोडं क्षेत्ररक्षण बदललंय. लॉंग ऑफ आणि मिड ऑनचा आता प्लेयर आत घेतलेला आहे. लॉंग ऑफ बाहेर. चला सुंदर फटका पाहिजे आणि हा क्षेत्ररक्षक हातामध्ये गलीमध्ये हातामध्ये होता, पण क्षेत्राचे मिसफिल्ड झालेले आहेत. जीवदार मिळते ते नवनाथला, पण 2 धावा ती काय रोखू शकत नाहीत. नवनाथनं 2 धावेनं खातं खोललेलं आहे. संघाची धावसंख्या पोहोचलेली ती बिनबाद 5. सुंदर चेंडू गलीमधून क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून फटकावायचा होता. नवनाथ याला क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये होता, पण मिस अंडरस्टँडिंग मुळे तो झेल सुटलेला आहे. दरम्यान आपल्या बॉलिंग मार्चवरती येतोय तो युवराज. त्याला तोंड देतोय तो नवनाथ. या षटकातील 5वा चेंडू. पहिलं षटक. सुंदर फटका पाहायचा आहे. डी मध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक खाली येतोय पाहूया आणि निश्चितच क्षेत्ररक्षकाचं या ठिकाणी मिसअंडरस्टँडिंग झालेला आहे, पण 2 धावा ती काय रोखू शकत नाहीत. नवनाथच्या धावसंख्या पोहोचते ती 7. एसएन स्पोर्ट्स संघाला जवळजवळ 6 षटकामध्ये 60 धावा करायच्या आहेत. शेवटचा चेंडू. नवनाथला चेंडू उंच फटकायचा होता. चेंडू इथेच राहिला डी मध्ये, पण क्षेत्ररक्षकाच्या मिसअंडरस्टँडिंग मुळे नवनाथला जीवदान. दरम्यान आपल्या बॉलिंग मार्चवरती येतो युवराज. शेवटचा चेंडू. सुंदर चेंडू. नवनाथ याला चेंडू फटकावायचा होता आणि हे षटक संपलेलं आहे. 1 षटकाच्या समाप्तीनंतर एसएन स्पोर्ट्स संघाची धावसंख्या पोहोचलेल्या बिनबाद
7 धावसंख्या 2 एका षटकानंतर बिनबाद 7. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल या ठिकाणी युवराज याची, कारण या डीचा लाभ या एसएन स्पोर्ट्स सुये संघानं घेतलेला दिसत नाही आहे. त्यांना लगभग प्रति षटकामागे आता जवळजवळ 10 पेक्षा जास्त धावांचा ॲव्हरेज त्यांना आता या ठिकाणी गाठावं लागेल. 60 धावा 53 धावांची गरज आहे 5 षटकामध्ये. 1 ओव्हरचा जाऊन त्यांना डीचा लाभ घ्यायचा आहे. दरम्यान गोलंदाजीचं एंड बदलत आहे. या ठिकाणी युट्यूबर आहेत प्रथमच अबोव 40+ KPL या स्पर्धेसाठी युट्यूबर अतिशय सुंदर असं चित्रीकरण काल सुद्धा झालं होतं आणि आज देखील या ठिकाणी सुरू आहे. त्यांचं देखील या ठिकाणी हार्दिक असं स्वागत आहे. दरम्यान जरा तारे स्पोर्ट्स फाटगे जरा फास्ट घ्या आपलं मानधन. त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी फाईन सुद्धा बसेल, लक्षात घ्या. चला पटकन या ठिकाणी फड येत आहेत आपलं वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन. चला पटकन, वेळ लावू नका. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन हे 2 प्लेयर बाहेर आहेत. दरम्यान तोंड देतो तो भैरनाथ. फड चला पटकन. फड याचा वैयक्तिक पहिलं षटक, पहिला चेंडू, तोंड देते तो भैरीनाथ. सुंदर फटका पाहायचा आहे, तिकडे प्लेयर नाही आहे. पाहूया आणि आज निश्चितच 4 धावा. भैरीनाथचा सुंदर फटका लॉंग ऑफच्या दिशेनं. अशोक फड याच्या पहिल्या चेंडूवरती चेंडू सीमापार धाडलेला आहे तो. फड यानं सॉरी भैरीनाथ यानं आणि धावसंख्या पोहोचते ती 11. 7 चेंडूत 11 धावा झालेल्या आहेत. 5 चेंडू मध्ये काय करतायत पाहूया. भैरीनाथ चला पटकन. दरम्यान भैरीनाथ तयार, मारा करतोय फड. हा बॉलीचा चेंडू, पण चेंडू परत एकदा सीमा पार, 1 बाउन्स, निश्चितच 4 धावा. लगातार दुसरा चौकार भैरीनाथ याच्याकडून. जो हाफ चेंडू असेल त्याला क्षमा नाही असं या ठिकाणी त्यानं दाखवून दिलंय. सलग त्यानं 2 चौकार या ठिकाणी लगातार मला संघाची धावसंख्या पोहोचते ती 15. 7 आणि 8 15. सुंदर फटका भैरीनाथ याच्या चेंडू. आता मात्र क्षेत्ररक्षण थोडासा बदल. दरम्यान फड आपला तिसरा चेंडू मारा करतोय भैरीनाथला. परत चेंडू पाहायचा, क्षेत्ररक्षक खाली येतोय, पण चेंडू हा काय क्षेत्ररक्षक खाली आहे, पण 2 धावा तो का रोखू शकत नाहीये. सुंदर फटका भैरीनाथ याच्याकडून, कोणताही धोका नाही आहे. 2 धावा वसूल होत आहे भैरीनाथ कडून. धाव संख्या पोहोचते ती बिनबाद 17. सुंदर फलंदाजी प्रदर्शन भैरीनाथ याच्याकडून. रायडम ओव्हर द विकेट. 4th बॉल टू गो. सुंदर गलीमध्ये पाहायचा फलंदाजाच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून फटकावलेला चेंडू पाहूया. 2 धावा सुरू आहेत. क्षेत्ररक्षक मागे जातोय. सुंदर असं क्षेत्ररक्षण, सुंदर थ्रो पाहूया, पण 2 धावा ते काय रोखू शकत नाहीत. 3 धावा. दोघे पण एकसारखे दिसत आहेत. सुंदर या ठिकाणी फलंदाजीचं प्रदर्शन, चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. भैरीनाथ आणि नवनाथ. आता इथं स्ट्रायकर येतोय तो नवनाथ. 5वा चेंडू, त्याला मारा करतोय तो फड. धावसंख्या पोहोचते ती बिनबाद 20.
चांगला त्यांनी डीचा लाभ घेतलेला या ठिकाणी. पाहूया 2 चेंडूवरती परत एकदा ते काय करतायत. नवनाथ हा चेंडू बाहेर घ्यायचा जरा. परत हा बॉल चेंडू त्याला माफ नाहीये. कुठल्याही चुकीला माफी नाही. फेर याला चेंडू फटकाचा चेंडू फास्ट टाकायचा होता पण नवनाथ यानं सुंदर असा कव्हर ड्राईव्ह वरून चेंडू फटकावलेला. सरळ सीमा पार. धावसंख्या 4 ने भर. धावसंख्या पोहोचते बिनबाद 24. सुंदर चेंडू पण या ठिकाणी चांगल्या फलंदाजीचं प्रदर्शन होत आहे ते नवनाथ आणि बहिरीनाथ. थोडेसे हातबल दिसत आहेत. शेवटचा चेंडू डी चा परत एकदा काय लाभ घेत आहेत पाहायचंय. फलंदाजी तयार. बिनबाद 24. परत एकदा चेंडू नवनाथ याला आपण बाल वाचलेला आहेत आणि हे षटक संपलेलं आहे. या ठिकाणी जीवदान मिळते 2 षटकाच्या समाप्तीनंतर SM स्पोर्ट्स सुये संघाची धावसंख्या बिनबाद 24. आता देखील चेंडू नवनाथ याला चेंडू सीमापार फटकावायचा होता पण चेंडू नीट बॅटची कट लागली पण क्षेत्ररक्षकाच्या पुढ्यात पडल्यामुळं ते त्याला जीवदान मिळालेलं आहे. दरम्यान तारे स्पोर्ट्स न जरा फास्ट घ्यायचंय. हा विनोद चला या ठिकाणी गोलंदाजीचं एंड बदलत आहे. या ठिकाणी डीचा मर्यादा या ठिकाणी संपलेल्या आहेत आणि सुये संघानं SM स्पोर्ट्स सुये संघाने याचा चांगला लाभ घेतलेला आहे. तो त्यांनी धावसंख्या आपल्या पोहोचलेले बिनबाद 24. भैरीनाथ आणि मच्छिंद्र नवनाथ. भैरीनाथ आणि नवनाथ या सलामीच्या फलंदाजीनं चांगला असा. चला पटकन चला चला युवराज जरा फास्ट घ्या. तारे स्पोर्ट्स कारण आपल्याला जवळजवळ इथं 5-6 सामने घ्यायचे आहेत. 6-6 षटकांचे होतील. वेळ आपल्याला कमी आहे. दिवस लहान असल्यामुळं या ठिकाणी आपल्याला हा स्कोर झालेला आहे तो बिनबाद 24. आता जिंकण्यासाठी त्यांना हा परत युवराज झालेला आहे संघाकडून. 3रं षटक वैयक्तिक 2रं चांगलं त्यांनी या ठिकाणी गोलंदाजीचं प्रदर्शन केलेलं होतं. पहिल्या षटकामध्ये त्यांनी फक्त 7 धावा दिलेल्या होत्या. 2रं षटक या ठिकाणी खूपच महागडं पडलेलं आहे म्हणावं लागेल. 17 धावा वसूल केलेल्या SM स्पोर्ट्स संघानं. दरम्यान युवराज 5 प्लेयर बाहेर आहेत डीचे आणि 6-8. दरम्यान दुसरे युवराज सर आलेले आहेत. सुंदर चेंडू फटकावला होता. सुंदर असं क्षेत्ररक्षण पण 1 धाव का रोखू शकत नाही. सुंदर क्षेत्ररक्षण पण 1 धाव रोखू शकत नाही. धाव संख्या पोहोचते ती बिनबाद 25. सुंदर गोलंदाजी प्रदर्शन या ठिकाणी युवराज याच्याकडून. 2ऱ्या षटकामध्ये ज्यांनी आपलं तांडव दाखवलेलं आहे ते भैरीनाथ आणि नवनाथ. पाहूया आता युवराजला कसं तोंड देत आहेत. अतिशय किफायतशीर गोलंदाजी या ठिकाणी केली आहे ती युवराज आहे ना. दुसरा चेंडू मारा करता येतो नवनाथ याला. ठीक आहे सुंदर फटका पाहिजे. क्षेत्ररक्षक खाली येतोय पण ते गाव 4 1 बाउन्स 4. या ठिकाणी चेंडूची वाट न बघता ते जर सर्व चेंडूवरती आले असते निश्चितच काहीतरी बदल झाला असता. 4 धावा मिळते SM स्पोर्ट्स सुये संघाला. धावसंख्या पोहोचते एकदम ती बिनबाद 29. जिंकण्यासाठी या ठिकाणी आता त्यांना 31 धावांची गरज आहे. दरम्यान 3रा चेंडू फेकते तो युवराज. त्याला तोंड देतोय नवनाथ. चांगलं तांडव या ठिकाणी त्यांनी दाखवलेला आहे. साईडच्या दिशेने चेंडू जाणारा सुंदर चेंडू म्हणावा लागेल. युवराज याचा निर्धाव चेंडू. 4था चेंडू तोंड देतोय नवनाथ.
गोलंदाजी कशी करावी याचा एक सुंदर नमुना. सुंदर फटका पाहिजे, क्षेत्ररक्षक खाली येतोय, पाहूया. हो, कॅच ड्रॉप झालेले आहेत. कॅच विन, मॅच विन. पण या ठिकाणी नवनाथला 3 धावा या ठिकाणी पूर्ण गेलेल्या आहेत. धावसंख्या पोहोचते ती 32, बिनबाद 32. सुंदर फटका होता पण क्षेत्ररक्षक खाली होता. जीवदान मिळते ते नवनाथला. पाहूया या चेंडूवरती काय कमाल करतोय तो बहिरीनाथ. 5वा चेंडू. सुंदर चेंडू फटका जाता, उंच गेलेला चेंडू. पाहूया क्षेत्ररक्षक आहे खाली पण निश्चितच हा बॅलन्स गेलेला आहे. लाभ मिळतोय तो बहिरीनाथ याला. या ठिकाणी 2 धावा वसूल केले त्या बहिरीनाथ यानं. या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने या ठिकाणी जीवदान देण्याचे शर्यतच लावलेली दिसते. तारे स्पोर्ट्स संघाकडून हातातील झेल ते सोडत आहेत. धावसंख्या पोहोचते ती 34. 26 धावांची गरज. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील. 19 चेंडू 26 धावा. युवराज तोंड देतोय भैरीनाथ. हा बॉलीचा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने फटकावलेला. एक क्षेत्ररक्षक नाही आहे. चेंडू कलेक्ट होतोय. पाहूया काय होत आहे. 2 धावा पूर्ण करतायत. तिसऱ्या धावेसाठी येत आहेत. सुंदर पण नाही आहे. 3 धावा. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. या ठिकाणी 3 धावेची भर पडते एकदम. धावसंख्या पोहोचते ती 37. 37. पाठीमाग 24 फूटच्या बाजूला गाडी आहे पहा. 2 व्हीलर त्यांनी बाहेर काढायची आहे. 2 व्हीलर. सदतीस. एसएन स्पोर्ट्स सुये संघाची धावसंख्या 37. पाहूया आता 3 षटकामध्ये त्यांना 23 धावांची गरज आहे. नवनाथला माधव वरकट जाने माने गोलंदाज. राधानगरी स्पोर्ट्सचे जाने माने गोलंदाज. पाहूया काय काय चमत्कार करतायत. कसं ते रोखतायत या सलामीच्या जोडीला सुये स्पोर्ट्स संघाला आणि आपल्या संघाला कसं विजेते पद करतायत या दिवसातील. चला पटकन. चला चला चला. वेळ लावू नका. Right arm around the wicket. First ball to go. पाच प्लेयर आत आहेत. 6 सॉरी. पाच. 4. सुंदर चेंडू. नवनाथ याला बाहेर लॉंग. काही तो चेंडू समजला नाही आहे. चेंडू निर्धाव. परत आपल्या बॉलिंग मार्च वरती माधव. दुसरा चेंडू. सुंदर फटका. आता मात्र चेंडू त्यांनी पाहूनच फटकावलेला. सुंदर असं क्षेत्ररक्षण पण 2 धावा ते काही रोखू शकत नाही आहेत. 2 धावा पूर्ण होत आहेत. धाव संख्या पोचते 39. 39. आता मात्र नवनाथ यांना चेंडू
बघून तो फटकावलेला आहे. 2 धावेची भर पडते. तिसरा चेंडू तोंड देते नवनाथ. पाहूया क्षेत्ररक्षक खाली आहे. लॉंग ऑफच्या दिशेने फटकावलेला फोड यानं परत एकदा जीवदान दिलेलं आहे. दुसरा क्षेत्ररक्षक आलेला आणि हा देखील मिसफील्ड झालेला आहे. 4 धावा. अतिशय सोपा झेल फोड याच्याकडून होता पण मिस झालेला आहे. पण दुसरा एक क्षेत्ररक्षक त्याला कव्हर करण्यासाठी आला होता. त्याच्याही चेंडू हातातून मिस होऊन तो सरळ सीमा पार झालेला आहे आणि नवनाथला सरळ 4 धावा मिळत आहेत. धाव संख्या एकदम पोहोचते ती 43. आता फक्त जिंकण्यासाठी 17 धाव्यांची गरज आहे. माधव आपल्या संघासाठी कसोशीनं प्रयत्न करतायत. थोडस प्लेयर या ठिकाणी बदलवत आहेत. फोड याला थोडासा काही प्रॉब्लेम आलेला दिसतो या ठिकाणी. भैरनाथ सध्या 26 धावांवरती खेळत आहेत. जवळजवळ पाव शतक पूर्ण केलेलं आहे. या ठिकाणी स्कोरर आहेत ते मेजर कपिल. त्यांनी या ठिकाणी माहिती दिली आहे. या त्याचबरोबर चेंडूमध्ये थोडासा बदल. हा चेंडू द्या जुना. तयार बॉल द्यायचा आहे या ठिकाणी. हा सरांच्याकडे होता ना मगाशी का नाही. नाणेफेक जिंकवून सुयश स्पोर्ट्सनं या ठिकाणी क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं होतं. ताडे स्पोर्ट्सनं या ठिकाणी प्रथम फलंदाजी करत 59 धावा केलेल्या होत्या. त्याला तोंड देताना आता मैदानात सलामीची जोडी अजून सरांच्याकडे आहे काय बघा की एके सरांच्याकडे ते हातातलं तुम्ही सांगितलं मगाशी आहे म्हणून फक्त. दोन आहेत की सर तुमच्याकडे 2. तू पण खराब आहे मगाशी ते सांगा. हा सर कनेक्ट स्पोर्ट्स चेंडू जरा बघा. हा बॉल चेंडू मैदानात असायला पाहिजे. हॅलो मैदानामुळे या ठिकाणी चेंडू बरेच खराब होत आहेत. दरम्यान चेंडू आलेला आहे. धावसंख्या झालेली आहे 30 स्पोर्ट्स संघाची बिनबाद 43. 3 चेंडू झालेले आहेत. 3 झालेले आहेत. माधव लेफ्ट हँड राहून दे. 3 चेंडू झालेले आहेत. 4था चेंडू माधव हाफ टू गो. सुंदर फटका या धावेवरती या चेंडूवरती 1 धाव वसूल झालेला आहे. क्षेत्ररक्षक येतोय खाली मिस फील्ड होते पण त्याला दुसरी धाव ते काय रोखू शकत नाही आहेत. मिस फील्ड झाल्यानंतर दुसरी धाव होते या ठिकाणी त्या धावेची वसूल झालेली आहे भैरीनाथ कडून. धाव संख्या पोचलेली आहे ती 45. 4 चेंडू झालेले आहेत. महागड षटक म्हणावं लागेल. माधव याचं पाहूया 5वा चेंडू. सुंदर चेंडू बाहेर जाणारा. भैरनाथ याला चेंडू फटकावायचा होता. लॉंग ऑनच्या दिशेनं चेंडू काय बॅट मध्ये आला नाही. चेंडू निर्धाव. दरम्यान शेवटचा चेंडू तोंड देतोय भैरनाथ. 3रं षटक. हो लगभग यॉर्क होणारा. धावचीच अपील पंचाने फेटाळलेला चेंडू हा निर्धाव आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती 45. 12 चेंडू मध्ये 15 धाव्यांची गरज. एसएन स्पोर्ट्सच्या संघाने याची दखल घ्यायची आहे. अद्याप त्यांचे 10 फलंदाज बाकी आहेत. हा चला पटकन चला वेळ लावू नका चला.
बोलायचं नाव का साताप्पा आलेले आहेत जानेमाने गोलंदाज साताप्पा दूधगंगा एक्सप्रेस ज्याला म्हटलं जातं उजव्या हातानं उजव्या बाजूनं मारा करतोय तो पॅव्हलियन यांच्या दिशेनं बैरीनाथला या ठिकाणी 12 चेंडू मध्ये 15 धावींची गरज आहे दोन्ही संघांनी याची दखल घ्यायची आहे या ठिकाणी त्यांच्याबद्दल असं सांगितलं जातं शेतकऱ्यांच्या मालाला भाव देण्यासाठी सतत आपलं ते समाजकार्य करत असतात साताप्पा उजव्या हातानं उजव्या बाजूनं मारा करतोय साताप्पा भैरीनाथ आणि नवनाथ चांगलं तांडव बिन बाद असं ते घोंगावत या इस्पोर्लीच्या मैदानामध्ये थोडस फास्ट घ्यायचं आहे तारे स्पोर्ट्स फास्ट घ्या जरा डी 6 नियम आहे 1 2 3 4 5 6 सुंदर चेंडू सुंदर स्लोवर वन गेलेला ऑफ साईडच्या दिशेने बाहेर जाणारा चेंडू भैरनाथला चेंडू फटकावायचा होता पण चेंडू काही नीटचा बॅट मध्ये आला नाही चेंडू निर्धाव 11 चेंडू मध्ये 15 धावींची गरज सातापा भैरनाथ तयार मारा करतोय तो सातापा सुंदर चेंडू परत एकदा फटकावायचा भैरनाथ याला चांगल्या गोलंदाजी प्रदर्शन होत आहे ते सातापा याच्याकडून आणि 2 चेंडू निर्धाव 10 चेंडू मध्ये 15 धाव्यांची गरज दबाव येते तो एसएन स्पोर्ट्स संघावरती 10 चेंडू 15 धावा सुंदर परत एकदा चेंडू त्याच पद्धतीने भैरनाथला चेंडू फटकावायचा होता ऑफ साईडच्या दिशेने चेंडू फटकावायचा होता सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन सातापा याच्याकडून 3 चेंडू निर्धाव अतिशय सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन म्हणावं लागेल एक निष्णात खेळाडू कसा असू शकतो सातापान दाखवून दिलेला आहे चौथा चेंडू मारा करतोय तो भैरनाथला सुंदर फटका एक धाव पूर्ण होते क्षेत्ररक्षक येते खाली सुंदर असा थ्रो पाहूया काय होत आहे आणि साताव्याला लावायचा होता चेंडू पण त्यानं सोडून दिला पण 2 धावा ते काही वाचू शकले नाहीत 2 धावेची भर धाव संख्या पोहोचते ती 47 जिंकण्यासाठी 13 धावेची गरज 8 चेंडू 13 धावा सुंदर चेंडू स्लोवर वनचा चेंडू गलीमध्ये फटकावला होता चेंडू नीटचा बॅट मध्ये आला नाही चेंडू निर्धाव 5 चेंडू निर्धाव झालेले आहेत 6वा चेंडू 2च धावा या ठिकाणी गेलेल्या सातापाच्या या गोलंदाजीवरती भैरनाथ शेवट चेंडू 6 चेंडू स्वतः भैरनाथ बाहेर गेलेला आणि चेंडू हा निर्धाव हे षटक संपलेला आहे चांगलं कमबॅक मिळवून दिलेलं आहे ताळे स्पोर्ट्स संघानं आणि नवनाथ हे बाद होऊन बाहेर चाललेले आहेत आता 6 ला 13 धाव्यांची गरज आहे इथे तो विनोद माने चांगले ओव्हर काढलेला आहे चांगलं कमबॅक मिळवून दिलंय तारे स्पोर्ट्सला त्यांनी जान आणून दिलेलं आहे पाहूया आता त्याचा लाभ कसा घेत आहेत ते शेवटी अनुभव काय असतो हे सातापान दाखवून दिलेला आहे तारे स्पोर्ट्सचा प्रत्येक खेळाडू त्यांना अभिवादन करतोय अभिनंदन करतोय त्यांचं पाहूया आता या 6 चेंडू वरती विनोद काय करतोय ते आपल्या संघासाठी कितपत हा स्ट्राईक आता भैरी आपण राहायचंय एंड बदलतोय हा नॉन स्ट्राईक एंडला जातोय तो विनोद माने स्ट्रायकर येतोय तो नवनाथ पुढील संघाने तयार राहायचं आहे 6 चेंडू मध्ये 13 धावांची गरज दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची आहे दरम्यान मारा करण्यासाठी येता येतो माधव हे सुद्धा अनुभव असे गोलंदाज आहेत फिल्डिंग त्यांनी या ठिकाणी लावलेलं आहे माधवनी थोडासा बदल होतोय नवनाथ साठी 6 चेंडू
13 धावा. 6 चेंडू 13 धावा. लेफ्ट हँड राऊंड द विकेट. एक षटकार, 2 षटकारांची गरज. पाहूया काय करतोय ते नवनाथ. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. सुंदर फटका गलीमधून पाहून काढलेला. एक धाव ती का रोखू शकत नाही आहेत. दुसऱ्या धावेसाठी येतोय विनोद. दुसऱ्या धावेसाठी जातोय. 2 धावाही पूर्ण आणि 2 धावेची भर. धावसंख्या झालेली आहे ती 1 बाद 49. जिंकण्यासाठी 5 चेंडू 11 धावा. 5 चेंडू 11 धावा. सुंदर चेंडू. स्टंप एसटीची चापील होतं. स्टंपची पंचांनी फेटाळले. चेंडू निर्धाव जातोय. माधव याचा सुंदर चेंडू म्हणावा लागेल. बहिरनाथ नवनाथला चेंडू फटकावायचा होता. थोडस विनोद त्याला काहीतरी सांगतोय. 4 चेंडू 11 धावा. 4 चेंडू 11 धावा. आता या ठिकाणी थोडासा दबाव येतो एसएन स्पोर्ट्स संघाला. या ठिकाणी डॉट चेंडू चालणार नाहीये असं दिसतंय. सुंदर फटका स्लोवर ऑन होता पण 1 धाव ते पूर्ण गेलेले. दुसऱ्या धावेसाठी जाताना आणि मिसफील्ड होते आणि या 4 धावा. सरळ सरळ चेंडू हातामध्ये होता पण क्षेत्ररक्षकाची चूक आणि ते स्पोर्ट्सला चांगला या ठिकाणी फायदा झालेला आहे. 4 धावेची भर. आता जिंकण्यासाठी त्यांना 3 चेंडू 7 धावा. सुंदर फटका नवनाथच्या बॅट मधून. माधव थोडेसे नाराज दिसत आहेत. क्षेत्ररक्षकाच्या हातामधून गेलेला चेंडू सीमा पार. ज्या ठिकाणी 2च धावा व्हायच्या होत्या 2 धावा अतिरिक्त मिळालेल्या आहेत त्या. चला पटकन. चला चला. सुय संघाला दुसरा धक्का आणि हा ही चेंडू निर्धाव. आता आलेला आहे तो विनोद. पाहूया 2 चेंडू मध्ये 7 धावेंची गरज. 1 षटकार आणि त्याला रोखतोय कसा पळवायचा माधव. भैरीनाथची जागा घेण्यासाठी आलेला आहे तो. अतिशय सोपं समीकरण या ठिकाणी होतं. सुय स्पोर्ट्स संघाला दबावात आल्यामुळे त्यांनी ते पूर्ण असं या ठिकाणी समीकरण बदलत गेलं. दबाव आलेला आहे या ठिकाणी. पाहूया आता स्वतः विनोद नामवंत हा सुद्धा प्लेयर आहे. 2 चेंडू मध्ये 7 धावेंची गरज. नामांकित खेळाडू आलेले आहेत ते आनंदा पाटील. एसएन स्पोर्ट्स. चला माधव मारा करतोय तो विनोद याला. हो चेंडू बाहेर फेकायचा होता पण चेंडू काय बॅट मध्ये आला नाहीये. विनोद आणि हा चेंडू निर्धाव. निश्चितच 1 चेंडू समीकरण बदललेलं. आता 6 धाव्यांची गरज आहे. 1 चेंडू 6 धावा. त्यांना 7 धावा. सॉरी ओके 7 धावा. 7 धाव्यांची गरज आहे. 53 झालेलं या ठिकाणी. हा बोलू नका जाधव. पाहायचा आणि इथंच खेळपट्टी चेंडू राहिला. विनोदाला चेंडू बाहेर फटकायचा होता चेंडू आणि हा सामना जिंकलेला आहे तो तारे स्पोर्ट्स संघानं. अतिशय दुर्दैवी म्हणावं लागेल एसएन स्पोर्ट्स संघाचं. त्याने अतिशय सुंदर असं कव्हर केलं होतं. चला दुसरा संघ चला.
या ठिकाणी